पुणे शहरातील सोलापूर रोडवरील झपाट्याने विकसित होत असलेला परिसर म्हणजे आपल्या वानवडीचा परिसर. लष्कराचे तळ, SRPF आणि वाढते शहरीकरण या माध्यमातून झपाट्याने या भागाचा विकास होत असला तरी या वानवडी ग्रामस्थांनी आपलं गावपण देखील जपलं आहे. या परिसराचा कायापालट करण्यात आजवर अनेक ज्येष्ठ व थोर मंडळींनी आपलं योगदान दिलं आहे. त्याचप्रमाणे 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत वानवडीकरांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यानंतर सौ कालिंदाताई पुंडे व ॲडव्होकेट महेशदादा पुंडे यांनी माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या सुशासन पर्वात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या गतिमान प्रशासन प्रणालीमध्ये काम करत असताना केंद्रीय मंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री आदरणीय दिलीप भाऊ कांबळे, कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील भाऊ कांबळे, आमदार योगेश अण्णा टिळेकर या सर्व वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली कामकाजास सुरुवात केली. यात सर्वात उल्लेखनीय साथ लाभली माजी मंत्री आदरणीय दिलीप भाऊ कांबळे व कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील भाऊ कांबळे यांची. भाऊंचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सहकार्य व स्थानिक विकास निधीतून सौ कालिंदाताई पुंडे यांनी वानवडीकरांच्या प्राथमिकता लक्षात घेत नागरी सुविधांवर काम करण्यास भर दिला. खरं तर वानवडीला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि हाच ऐतिहासिक वारसा जपत सामाजिक समता आणि सर्वसमावेशक वातावरण असलेल्या आपल्या वानवडीमध्ये समतेचं प्रतीक असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा देखील सौ कालिंदाताई पुंडे यांच्या माध्यमातूनच बसवण्यात आला आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील पहिले डायलिसिस सेंटर अर्थात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डायलिसिस सेंटर सौ कालिंदाताई पुंडे यांनी सुरू केले. आजवर हजारो नागरिकांनी डायलिसिस या सेंटरचा लाभ घेतला आहे. सौ कालिंदाताई पुंडे यांनी पुणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नामदेव गेणूजी शिवरकर दवाखाना व प्रसूतीगृहाचे नूतनीकरण करत नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गेली तब्बल 20 वर्ष बंद असलेला गंगा सॅटेलाइट सोसायटी ते नेताजी नगर रोड सुरू करत या परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्याचे काम आमदार सुनील भाऊ कांबळे साहेब यांच्या मार्फत सौ कालिंदीताईंनी केले. तसेच त्यांनी गंगा सॅटेलाइट सोसायटी परिसरात जुना धोकादायक पूल पाडून नवा पूल बांधण्याचं काम केलं. त्यामुळे रस्ता देखील रुंद झाला आणि भविष्यातील पाणी साठण्याची भीती देखील कमी झाली. आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या स्थानिक विकास निधीतून झालेले आझाद नगर येथील बहुउद्देशीय सभागृह व आरोग्य कोठीचे काम देखील कालिंदाताईंच्या पाठपुराव्यानेच पूर्ण झालं आहे. आझाद नगर येथील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने आमदार सुनील भाऊ कांबळे साहेब यांच्या माध्यमातून व निधीतून रामटेकडी सब डिव्हिजनचे वर्गीकरण करत आझाद नगरला साळुंके विहार भागातून स्वतंत्र विद्युत पुरवठा देण्यात आला. यामुळे वारंवार लाईट जाण्याचे प्रमाण कमी होत या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला. शिंदे छत्री परिसरातील ताडीमळा येथे नाल्यावरील पुलाचे व रस्त्याचे काम देखील कालिंदाताई पुंडे यांच्या प्रयत्नांतूनच पूर्ण झालं आहे. यासाठी देखील आमदार साहेबांचं मोठं योगदान आहे. आपल्या लक्ष प्रतिष्ठानच्या वतीने काकडे मैदान येथील विसर्जन हौदाची निर्मिती करत त्यात आजवर सुमारे 10,000पेक्षा जास्त मूर्तींचं विसर्जन झालं आहे. यामुळे श्री गणेशाच्या विसर्जनाचे पावित्र्य राखत पर्यावरणपूरक विसर्जनाचा संकल्प पूर्ण झाला आहे. प्रभागातील नागरिकांसाठी आदिशक्ती दर्शन यात्रेचं आयोजन करत परिसरातील महिला भाविकांना सातत्याने तुळजापूर, सप्तशृंगी गड, मोहटा देवी यांसारख्या धार्मिक स्थळांवर पर्यटन यात्रा घडवत आदिशक्तीची सेवा करण्याचे निरंतर काम कालिंदाताई पुंडे यांच्या माध्यमातून सुरू आहे. वानवडीतील आझाद नगर येथे वन विभागाच्या जागेत आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या निधीतून भव्य वन उद्यान व तेथील 7 एकर जागेत ॲडव्हेंचर पार्कचे काम देखील कालिंदाताई पुंडे यांच्या माध्यमातूनच करण्यात येत आहे. ससाणे उद्यानातील योगा करण्यासाठी बांधण्यात आलेला भव्य पॅगोडा व उद्यानातील इतर विविध विकास कामे देखील कालिंदाताई पुंडे यांच्या संकल्पनेतूनच करण्यात आली आहेत. वानवडीमधील सर्व धर्मियांच्या स्मशानभूमी व दफनभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात कामे कालिंदाताईंच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. वानवडी प्रभागातील 30 सोसायट्यांमध्ये माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे व आमदार सुनील भाऊ कांबळे
कांबळे यांच्या माध्यमातून ओपन जिम बसवण्यात आली आहेत। यामुळे नागरिकांना सोसायटी आवारातच व्यायाम करण्याची सुविधा उपलब्ध झाली। या व्यतिरिक्त जांभूळकर चौकातील कालिंदाताई पुंडे यांचे जनसंपर्क कार्यालय म्हणजे नागरिकांच्या हक्काचं ठिकाण झालं आहे। या जनसंपर्क कार्यालयात हजारो महिला भगिनींसाठी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात आले व त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यात आला आहे। जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीच्या वेळी सुमारे 7,500 नवे सदस्य वानवडी भागातून जोडण्यात आले आहेत। पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरी गरीब योजनेचा लाभ देण्यासाठी आजवर सुमारे 2,000पेक्षा जास्त नागरिकांना शहरी गरीब योजनेत समाविष्ट करण्याचे काम आपल्या जनसंपर्क कार्यालयात झालेले आहे। या व्यतिरिक्त आयुष्यमान भारत कार्ड, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, लाडकी लेक योजना, शासन आपल्या दारी यासारख्या विविध शासकीय योजनांसाठी हे कार्यालय सातत्याने नाव नोंदणी पाठपुरावा आणि नागरिकांना लाभ मिळवून देण्यापर्यंत संपूर्ण सहकार्य करते। कालिंदाताईंच्या माध्यमातून सुरू असलेली QRT अर्थात क्विक रिस्पॉन्स टीममुळे वानवडी परिसरात अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे पावसाळ्यात झाड पडणे, खड्डे, अपघात, आगीच्या दुर्घटना, ट्रॅफिक जाम अशा परिस्थितीमध्ये तातडीने या टीमच्या वतीने मदत कार्य सुरू केले जाते। या सर्व कामांतून हजारो कुटुंब एका ऋणानुबंधाने कालिंदाताई पुंडे यांच्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि हीच त्यांच्या सामाजिक कामाची खरी पावती आहे। या पुढील काळात प्रभाग क्रमांक 18 वानवडी साळुंके विहार या परिसरात काम करताना देखील कालिंदाताईंच्या कामाचा झंझावात अशाच पद्धतीने सुरू राहील।